सीबीएसई पॅटर्न लावण्यासंदर्भात आपण निर्णय घेतला होता. नेमका हा निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, कसे नेमके बदल होणार आहेत अभ्यासक्रमांमध्ये? आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने 12वी नंतरच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे काही परीक्षा आहेत, मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा अन्य क्षेत्रांमध्ये, तर आत्ताच्या घडीला पालकांचा मोठ्या प्रमाणात ओढा विद्यार्थ्यांच्या सीबीएसई पॅटर्नकडे त्या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि म्हणून अरे जरा कॅमेरामॅन शांत बसा ना. याच धर्तीवरचं शिक्षण आपल्या शासकीय शाळांमधनं पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यातनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत. म्हणजे आता फक्त पहिली हा पॅटर्न हो आत्ताच्या घडीला फक्त पहिलीचा नाही आम्हाला ऍक्च्युअली मी आपल्याला माहिती दिली. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत. वर्षभर आपण त्याची तयारी करणार, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जे विद्यार्थी आता 2रीला, 3रीला, 4थीला, 5वीला जे कोण आहेत त्याला आत्तापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते ॲडॉप्ट ते करू शकणार नाहीत आणि विद्यार्थी पण ॲडॉप्ट करू शकणार नाहीत आणि आपला जो शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना पण त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशिक्षित करावं लागणार आहे. आणि म्हणून वर्षभर ही प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी संपन्न करू आणि पुढच्या वर्षाच्या 2 टप्प्यांमध्ये पूर्ण शिक्षण आपण सीबीएसई पॅटर्नवर जाऊ. सीबीएसई पॅटर्न ॲडॉप्ट करत असताना जी काही आपल्याला 30% स्थानिक सवलत आहे, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा भूगोल, आपली मराठी या भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच अभ्यासक्रम त्या ठिकाणी निर्माण केला जाईल. दादा याची पुस्तकं जी आहेत सीबीएसई बोर्डाची जास्त करून हिंदी आणि इंग्रजीमध्येच आहेत, तर ती मराठीत यावी याकरता काय प्रयत्न झाले? बिलकुल मराठीमधनंच ही सगळी पुस्तकं त्या ठिकाणी ज्या ज्या विषयांची आवश्यकता आहे उपलब्ध असतील. दुसऱ्या माध्यमांच्या शाळेंमध्ये सुद्धा मराठी हा विषय ज्या पद्धतीने आपला बंधनकारक आहे तो शिकवण्यासाठी सुद्धा जो काही स्टाफ आहे तो सुद्धा त्याच्याकडे मराठी शिक्षण असलेली डिग्री असली पाहिजे आणि ही सगळी नियमावली त्या ठिकाणी आपण करायला घेतो आहोत. प्रायोगिक तत्वावर बिलकुल नाही, याच्यामध्ये पैसे फी वाढण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. प्रायोगिक तत्वावरती एका वर्षानंतर आपण म्हणालात की दुसऱ्या वर्षी मी तुम्ही माझ्या तोंडामध्ये प्रायोगिक हा शब्द घालू नका. मी असं सांगितलं की हे पहिलं वर्ष राहणार आहे. जे 2री, 3री, 4थी, 5वीला जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचा सिलेबस जर तुम्ही अचानक आत्तापर्यंतचा रेग्युलर सिलेबस आणि नंतर त्याला तुम्ही डायरेक्ट सीबीएसईचा जर चेंज करून दिला तर त्याला तो ॲडॉप्ट होणार नाही. बरोबर. आणि आमचा स्टाफ पण त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित असला पाहिजे. आणि म्हणून वर्षभर आपण ही तयारी करणार. शेवटी त्याची ती पुस्तकं तयार करणं, त्याचा तो सिलेबस
या सर्व गोष्टींना वेळ लागणार आहे. सीबीएसईच्या बोर्डामध्ये प्रमुख जो आक्षेप होता तो इतिहासाबद्दल होता, कारण मुघलांचा इतिहास जो आहे तो मोठ्या प्रमाणात शिकवला जातो. सीबीएसई पॅटर्नमध्ये त्यांना देश पातळीवरचं इतिहास भूगोल हा त्यांना ठेवावा लागतो. आणि म्हणून मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा भूगोल हा विस्तृत प्रमाणात त्या ठिकाणी अधोरेखित केला जाईल. ऑड याच्यात जाणार आपण, पुढचे 2 टप्प्यांमध्ये जाणार. हां, की जेणेकरून विद्यार्थ्यांना पण आणि स्टाफला पण त्या लेवलला ते नेऊन आपल्याला करावं लागणार आहे. एबीपी माझा नाही बातमी सर्वप्रथम वाढत जाईल त्या पद्धतीनं मग पुढे पुढे सरकत जाईल. हेच त्याच्या पाठीमागचं नियोजनाचा तोच भाग आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.